होली मोली, तू कशी बघतेस माझ्याकडे? काय झालंय तुला? काय हवंय? तू उठायची वाट बघते. रात्रभर एक्साइटमेंटमुळे मला झोपच नाहीये. कसली एक्साइटमेंट? मिशन हिसाब बराबरची. ओह गॉड, सावी यार, कम ऑन. मला वाटलं तू एव्हाना विसरली असेल सगळं. ए हॅलो, हिशोब पूर्ण झाल्याशिवाय मी माझ्या सख्या भावाला पण विसरत नाही. थँक्यू, मला माहितच नव्हतं. गुड नाईट. सायरस, सायरस गेट अप. गेट अप सायरस. काय यार, तुला काय करायचं ते कर ना, मला झोपू दे प्लीज. पंगा तू सुरू केलास आणि तो संपवायचा पण तूच. काय करायचंय? तुझ्या आवडीचं काम. तुला उल्लू बनवायचं आहे ना? शडा. केक बनवायचं. केक? सर काय रे, दोघं असे का थांबला? बाजारहाट करायचा आज, कोण जाणार आहे ते ठरवून घ्या पटकन. त्यांच्या दाराकडे का बघत बसला? सॉरी म्हणणार का त्यांना? मला पावलाच बाबा, मला माहिती होतं आज ना उद्या तुम्हाला तुमची चूक कळणार. बाई, चुकीला माफी नाही, पण जे काल झाले ते काफी नाही का? म्हणजे अरे भाई, उघडलंच नाहीये दार, मी बघितलेलंच नाही दार उघडलेलं आम्ही. अरे काल मीच उघडलं होतं. तू? मी नाही मी नाही. ते प्रॉब्लेम हा आहे की हे दोघं भावंड अशी आहेत ना, झोपताना पण एकमेकांची मारामारी करत असतील असं वाटते. अरे पण कालपासून साध्या जांभईचा पण आवाज नाही आला यांच्या. काही या तुमचं सोडून गेले असतील का? आता हे चेक करायला तू तिकडे जाणार आहेस का त्यांच्या ए नाही भाई, आपण नाही जाणार तिकडे. मग झालं ना, प्रश्नच मिटला. ते गेले नाही गेले काय करायचंय? कामाकडे लक्ष द्या. वेगळा वास येतोय. हा तेच मी बोलत होतो, वास येतोय भाई, असं खरपूस वास येतोय ना, असं काहीतरी शंकरपाळा वगैरे करते. तो नाही रे, वास म्हणजे संशय येतोय. हा पण तसा सुद्धा वास येतोय, इकडून नाही आणि इकडून येतोय. खरं तर मलाही तसाच वास येतोय. तुला येतोय वास? काय स्मेल आहे? माझे केक्स रेडी होत आहेत सावी. ऑलमोस्ट देअर, ऑलमोस्ट. सावी, तुला एक गंमत सांग. काय? कधी कधी मला काय वाटतं, आपण दोघं मम्माच्या पोटात होतो ना, तेव्हाच तुला धक्के मारून हाकलून द्यायला पाहिजे होतं. सिरियसली आय टेल यू, तू ना ती सुपारी असते ना पानात येते ती फुकट येते, पण ती खातानाही त्रास होतो आणि गिळतानाही त्रास होतो. त्रास? डार्लिंग, तुझं टॅलेंट दाखवायची संधी दिली आहे मी तुला. प्लीज. तूच म्हणतोस ना, तू कुकर, वाटी, चमचा कशात पण केक बनवू शकतोस. ऑफकोर्स आय कॅन. दिस इज युअर चान्स टू डान्स, शो युअर टॅलेंट. सकाळी 7 वाजल्यापासून डान्स करतोय तुझ्या तालावर. आणि टॅलेंट, एक्सक्यूज मी, टॅलेंट बद्दल मला नाही सांगायचं. लुक ॲट दिस. आयुष्यात कधी बघितलंयस का इस्त्रीने केक बनवताना? सायरसचं डिझाईन आहे बघ, मी सांगतो. नाही बघ, ही जी रेती आहे ना, ही गरम आहे, वरून इस्त्री गरम आहे, मग आतली एअर गरम होणार आणि मग त्या वाटीमधलं मी तयार केलेलं परफेक्ट बॅटर. बाय द वे, काय तुझा प्लॅन काय आहे? कधी सांगणार आहेस? करणार ब्रो, सगळं करणार. माहोल थोडा गरम होण्याचा. माहोलचं माहित नाही, पण इस्त्री सॉलिड गरम झाली आहे बॉस. ओके, लेट्स सी. Oh my God. What? They're gorgeous and perfecto. Yeah! Woo! काहीतरी भानगड आहे. काय झालं? अरे सकाळपासून आपल्या
हॉटेलकडे लोक चालत येतात आणि परत फिरून मागं जात आहेत. बाई ते रस्ता चुकले असतील. 8 लोक रस्ता चुकणार आहेत का? आणि चुकले तर काय लगेच मागं फिरून जाणार आहेत का? आपल्याला येऊन विचारणार नाहीत? मला तर ते कस्टमर वाटत होते आपले. बाई कस्टमर असतील तर मग परत कशाला जातील? अरे गोविंदा शेठ, गोविंदा शेठ, ए गोविंदा 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 गोविंदा. अरे भाई हिरो नंबर 1 बोलवलं तुला. भाई हिरो नंबर 1 कसं काय बनून आलाय आज? आज बाहेर जेवायचा मूड होता म्हणून इथे आलेलो. पण आज इथं काय फुकट नाही, मग कसं काय आले? झालं हसून झालं, किकी करून झालं. हा आज ना आपल्याकडे भरपूर पैसे आहेत. हा आपला घोडा ना काल रेस मध्ये जिंकलाय, पैसे डबल झालेत म्हणून म्हटलं चला हॉटेलमध्ये खाऊ भरपूर. अरे भाई या ना मग, गोल वावर जावर या. आता नको, का? मूड होता पण आता गेला. काही नाही, पैसे न देण्याची नाटकं येते है ना. हो वाटेल ते बोलू नका, तुमच्यामुळेच मूड गेलाय माझा. ए भाई ए भाई आमच्यामुळे काय? आम्ही काय केलंय? अगोदर हॉटेलचं नाव किती मस्त होतं. हा आणि आता हे काय नाव ठेवलं हॉटेलचं? हा शी. नाही कोणी बदललं? बालकवींनी म्हटलंय. नावात काय आहे? शेक्सपियरने लिहिलंय ते. तेच म्हणतो, नावात काय आहे? 1 मिनिट, काय बोलतोय तू? नाव कोणी बदललं? पण मी नाही बदललंय, ते तुम्हीच बदलले. काय काय बदललं? सडका पुलाव. सडका पुलाव असं लिहिलंय बोर्डवर. काय पण काय बोलताय? या इकडे बघा. हे बाई कधी कधी असे बास होतात लोकांना. आहे की नाही, सडका पुलाव. आता हे नाव बघितल्यावर कुणाला यावंसं वाटेल या हॉटेलमध्ये? पुलाव भलेही सडका असू दे, केक एकदम फ्रेश आहे. फ्रॉम द बेकर स्ट्रीट ऑफ शेरलॉक होम्स, होममेड गोव्याच्या वर्ल्ड फेमस बेकरने बनवलेला मावा केक. वास छान आहे हो. भाई हाच तो वाच आहे. एक्सक्यूज मी, वास नाही, सुवास, फ्रेग्रन्स, जादू म्हणा, जादू. हा जे काय आहे ते कितीला दिला? पहिला फ्री आहे, आवडला तर दुसरा घ्या. जीएसटी पकडून 25 रुपीज ओनली. छान आहे हो. जा सगळं जा. किती झालं? 100 रुपये. 100 रुपये. ठीक आहे, 500 रुपये द्या. हो 500 कशाला? काय तुमच्या ह्या केकने ना जाम मजा आणले. त्यांच्या सडक्या पुलावने ना जाम मूड घालवलेला माझा. पण तुमच्या या केकने माझी भूक आणि मूड दोन्ही परत आला. जाऊ दे, 400 रुपये टिप. थैंक यू साहिबा. कसं आहे, आदमी को इस वर्ल्ड में सिर्फ 3 चीजें चाहिए. 1 सॅलरीचं चेक, 2 आपल्या कामातून ब्रेक, आणि 3 प्रेमाने बनवलेला एक छानसा केक. आणि सायरस सावीच्या चेरी ऑन टॉप बेकरीचा फर्स्ट क्लास केक म्हणजे उलाला. Thank you so much. मला तर ना, मला असं वाटतं यांच्याशी चांगलं वागायला गेलं तरी पण हे फाटक्यातच पाय घालणार आहेत. ते सगळं सोड. आता बाई तो पहिला बोर्ड काढायला लागेल. अरे पण नाही काढता येणार ना, त्यांच्या बाजूला येतो. थांब जा. मला तर याचं टेन्शन आलंय की आता ह्याच्या पायी आपलं अर्ध हॉटेल पण बंद करावं लागतंय का काय? असं काहीही होणार नाही. तुला कसं माहित? बाई ती काल काय बोलली ते ऐकलं नाही का? काहीही करा, आम्ही इथून सोडून जाणार नाहीये. बाई मग ते असंच चालू राहणार. हे बघा, विश्वास ठेवा माझ्यावर, असं काही होणार नाहीये. आपण पण त्रास दिलाय ना त्यांना.
थोडा त्रास आपल्यालाही भोगायला लागणार आहे. आपल्या पुढे आजपर्यंत जी विघ्न आली, जी संकट आली, त्यांच्यावर आपण मात केली आहे ना. मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या हॉटेलमध्ये कस्टमर कसे येतील याचा विचार करूया ना. आनंदी, चालू दे पूजा चालू दे. जेवढे देव आहेत ना त्यांची सगळ्यांची पूजा कर बाई. ते ट्विन टॉवर जे आपले इथे आलेत ना ते कोसळू दे, वाट लागू दे त्यांची, जाऊ दे इथून, नष्ट होऊ दे. कुठे अरे कोणाचं तरी वाईट होईल अशी कधीच प्रार्थना करत नाही मी देवाकडे. अरे भाई, मग आपलं जे वाईट होतं ते चालतंय का तुला? कुठे वाईट होत? अरे कुठे वाईट होते काय भाई? तू बोर्ड बघितला नाहीस का? सडका पुलाव असं नाव दिलं भाई हॉटेलचं. एवढं विचार करून आपण खयाली पुलाव असं नाव दिलं तर सडका पुलाव भाई नाव आहे का? हा, लोक येत सुद्धा नाही येत माहितीये का बाई, बघतायत सडका पुलाव आणि तसंच परत जातात बाई. लोक पैसे घेऊन येतात आणि तसेच परत जातात. एका कस्टमरला बाई आपण बोलत तसं तोंडावर असं पट्टी वगैरे बांधून त्याचा चेहरा पूर्ण कव्हर करून बाई घेऊन आलोय. म्हणजे दिसायलाच नको ना तिकडे काय लिहिलंय ते. आणि मग आता आणलंय मुक्ता बाई बाहेर तिकडे लोकांची बडबड करतेय, त्यांचं लक्ष जाऊ नये म्हणून, आणि मग आत घेऊन येते. हे आता ठीक आहे, पण दिवसभर असं कसं चालणार बाई? त्यांची चूक नसताना आपण त्यांना त्रास दिला ते आपल्याला देणार, आपल्याला सहन करावं लागणार आहे. मला हे अजिबात पटत नाही. सहन काय करायचं बाई? आपलं हॉटेल आहे, आपण उभं केलंय, आपण मेहनत केली आणि ते तिकडे केक विकतात. एक काम करतो, बपावला फोन करतो आणि जमाल गोटा आणायला सांगतो. म्हणजे ते काहीच उपयोग नाहीये. बपाव सुद्धा त्याच पार्टीतला आहे. साहेबा साहेबा साहेबा. तू ऐक माझं, हे करून काही फायदा होणार नाही. तू त्यांना परत काहीतरी त्रास देणार, मग ते हिशोब चुकता करायला ते परत त्रास देणार. अरे आपलंच नुकसान आहे यार. आनंदी, मग काय करायचंय? आता माझं ऐक, माझ्यावर विश्वास ठेव. एक दिवस थांबूया. माझा विश्वास आहे पुढे काहीतरी चांगलं होणार. किती झाले रे? 137 आणि टीप 5, 142 रुपये आजचा गल्ला. एव्हरीथिंग सोल्ड? येस. गुड. अरे 342 राहिलंच ते. अरे ते लक्ष्मण आणि उर्मिलाला आपण सांगितलं होतं ना, सकाळी बुर्जी पाव त्यांच्याकडनं बनवून घेतला, झुमला स्टिक, आणि नंतर संध्याकाळी पोहे, कांदा एक्स्ट्रा, म्हणजे त्याचे राहिले ना. ठीक आहे, त्याचे हे 200 रुपये. म्हणजे असं समजायचं की पप्या राणीने ऑर्डर दिली खायली पुलावला, मग त्याचे 200 रुपये बाई, म्हणजे टोटल 342 रुपये गेला. चांगलंय. ठीक आहे, असं होतं कधी एखाद्या वेळेस. झालं म्हणजे ठीक आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू ब्रो. आय एम सो प्राऊड ऑफ यू. का? हे बघ, 175 केक्स होते, याप. 32 फ्री दिले, हा 43 आपण विकले. ओके. सो टोटल आजची कमाई मी सांग. 3,575 रुपीज. यू किडिंग मी? एक मिनिट थांब. मटेरियल कॉस्ट आणि इलेक्ट्रिसिटी कॉस्ट सगळं मायनस करून 2,950 रुपीज. सर टिप देते 50 रुपीज, राऊंड फिगर करूया आपण. थँक्यू मदा. 3,000 रुपीज प्रॉफिट. अरे पण ती आपली पहिल्या कस्टमरची 400 रुपीजची टीप आणि ओव्हरऑल 100 रुपीजची जी टीप आहे ती ऍड कर ना. तो 3,500 रुपीज प्रॉफिट. 3,500 रुपये प्रॉफिट. 3,500. ओ माय गॉड. यू नो व्हॉट, पहिल्या दिवसाच्या मानाने हे खूप आहे. दिस इज ह्यूज. कमाल. हे बघ, हे असंच जर आपण कमवत राहिलो ना, तर 3 दिवसात अवन येतोय तुझ्यासाठी.
Seriously? Yes. You're kidding me? I love you, sister. Wow! 3,500 रे. Yeah. मी 3.5 रुपये तरी कमवले असतील. झोपायला जायचं. काय दुश्मन पार्टी कसं काय मग आजचा बिझनेस? नाही गोव्यावरून आलो ना आम्ही. सगळ्या स्टेट्सना पुरून उरतो. काही वेगळं करावं नाही लागत. अख्खा इंडिया आपोआप अट्रॅक्ट होतो आमच्याकडे. आमच्याकडे कधी येता येईल कसं येता येईल याची वाट बघत असतो. सो कस्टमर्सना अट्रॅक्ट करायला आम्हाला काही वेगळं नाही करावं लागत. ते आपोआप होतं. नाही पण तुमच्या इतकी दुष्ट नाही होत आम्ही. हिशोब चुकता होईपर्यंत त्रास देऊ. बाय द वे, आजचा गल्ला आहे ना तुमचा? हा ऍक्च्युली ते 100 राहिले ते. मी हे पण घेतलं होतं ना, पावभाजी दुपारी पावभाजी. सो त्याचं काउंटिंग आणि डिव्हिजन करताय ना तुम्ही? सी, खयाली पुलावचा गल्ला जर काउंट होतोय तर त्याचं डिव्हिजन प्रॉपर व्हायला, हिसाब बराबर होणं मागता नाही. सावी, आपले जमलेले पैसे दे. काय झालं? आजचं जे प्रॉफिट आहे 3,500 रुपये ते दे ना. काय झालं? दे तर तू. कम ऑन दे. थँक्यू. आता करा काउंटिंग आणि डिव्हिजन. सायरस हे काय करतोयस तू? एक सेकंड साहेब, तुला हिसाब बराबर व्हायला हवाय ना? मी सांगतो कसा. हिसाब बराबर करना है ना सावी? 28 इयर्स, 28 वर्षांपूर्वी इथे चालू असलेल्या इराणी हॉटेलचं जेव्हा काहीच घडत नव्हतं ना, तेव्हा मम्मा इथे आली. तिच्या येण्यामुळे या जागेला 4 चांद लागले. तिने या हॉटेलला, इथल्या माणसांना आपलं मानलं. And you know what? She was happy. Here. आज याच जागेत पुन्हा एक हॉटेल सुरू आहे. आणि ज्याला उभं राहण्याची गरज असताना आपण इथे आलोय. आपण संध्याची मुलं आहोत सावी. संध्या गोवित्रीकरची. माहित नाही कोणत्या कारणामुळे मम्माने हे काम अर्धवट ठेवलं, पण आता ते आपल्याला पूर्ण करायचं. यू नो व्हॉट? ते जर आपण केलं तरच होईल हा हिसाब बराबर.